बघा मुलांनो, आज आपण स्कॉलरशिपमधला अलंकार हा घटक बघूया. खूप महत्त्वाचा हा व्याकरण प्रकार आहे. बघा, अलंकार याचा तुम्हाला परीक्षेला एक प्रश्न फिक्स असतो आणि तो मार्क तुम्हाला फिक्स मिळेल. बघा, अलंकार म्हणजे काय? भाषेला ज्याच्यामुळे शोभा येते त्या सगळ्या गुणधर्मांना काय म्हणायचं? भाषेचं अलंकार असं म्हणतात. म्हणजे काही शब्द, काही रचना अशा असतात की त्याच्यामुळं आपल्या भाषेला शोभा येते. म्हणून या अलंकारिक शब्दामुळं सुद्धा आपल्या भाषेला शोभा येते, लक्षात घ्या. त्याचे दोन प्रकार आहेत, एक शब्दालंकार आणि अर्थालंकार. जवळजवळ टोटल 23 अलंकार आहेत, पण आपल्याला अभ्यासाला 3च अलंकार आहेत 8वी परीक्षेसाठी. बघा, परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, खालीपैकी शब्दालंकार कोणता आणि अर्थालंकार कोणता किंवा कोणता नाही, असाही प्रश्न पडू शकतो. म्हणजे शब्दालंकार याचे 3 प्रकार आहेत, अनुप्रास, यमक आणि श्लेष. याच्यातला आपल्याला फक्त यमक हा अलंकार आहे परीक्षेसाठी. शब्दालंकार म्हणजे काय? शब्दालंकारात शब्दातील अक्षर रचनामुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते. म्हणजे अक्षराची रचना अशी असते की त्यामुळं भाषेला माधुर्य प्राप्त होतं, लक्षात घ्या. शोभा प्राप्त होते, सुंदरता प्राप्त होते. मग याला शब्दालंकार असं म्हणायचं. बघा, अलंकाराचे मुख्य 2 प्रकार कोणते? शब्दालंकार आणि अर्थालंकार. त्यातला आपण शब्दालंकार बघतोय. याच्यामध्ये अनुप्रास, यमक आणि श्लेष हे शब्दालंकाराचे 3 प्रकार आहेत, परंतु हे 2 तुम्हाला नाही. अनुप्रास म्हणजे एकच अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं असतं. बालिश बहु बायकात बडबडला, हे अनुप्रास अलंकाराचं उदाहरण येतं, लक्षात घ्या. आता बघा, यमक अलंकार म्हणजे काय? यमक अलंकार, आता यमक अलंकाराची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे. हे आहे तुम्हाला परीक्षेसाठी. कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये अथवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने पुन्हा जर आली तर त्याला काय म्हणायचं? यमक अलंकार असं म्हणतात, लक्षात घ्या. यमक अलंकार असं म्हणायचं. म्हणजे शेवटी, मध्ये अथवा ठराविक ठिकाणी तेच शब्द किंवा अक्षरे येतात, त्यालाच यमक अलंकार. खूप सोपा आहे ओळखायला. उदाहरण बघितले की तुमच्या कायम लक्षात राहील. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो. बघा, डो 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 असं शेवटी, मध्ये, ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरं असं यमक जुळल्यासारखे येतात. आणखी एक उदाहरण बघू. जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी, निसंदेह मनी सर्व काळ. बघा, नी 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 ही 2 तुम्हाला यमक अलंकाराची उदाहरणं दिलेली आहेत. आता श्लेष अलंकार तुम्हाला नाही तरी पण आपण बघूया. बघा, श्लेष म्हणजे काय असतं? एकाच शब्दाचं 2 अर्थानं तो शब्द त्या कवितेमध्ये आलेला असतो, त्या पंक्तीमध्ये आलेला असतो, त्या ओळीमध्ये आलेला असतो. मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आता बघा, इथं कोणता शब्द? मित्र. मित्र 2 अर्थानं आला इथं. मित्राच्या म्हणजे मित्र आला की आपल्याला आनंद होतोच. आणि उदय, मित्र म्हणजे सूर्य. पण आता सूर्याच्या उगवण्यानं कोणाला आनंद होणार नाही, म्हणून इथे मित्राचे 2 अर्थ झाले. एक आपला मित्र आणि सूर्य एक, लक्षात घ्या. अशा प्रकारे श्लेष अलंकार म्हणायचं. एका शब्दाचा 2 अर्थ होतात. बघा, समजलं तुम्हाला? तुम्हाला परीक्षेमध्ये यमक हा अलंकार आहे आणि खूप सोपा आहे, कसा ओळखायचा तुम्हाला सांगितले. आता बघा, अलंकाराचा दुसरा प्रकार कोणता आहे? अर्थ अलंकार. आपला शब्द अलंकार बघून झाला. वापरलेल्या शब्दाच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळी अर्थालंकार होतो, लक्षात घ्या. आता अर्थालंकाराचे 2 आपल्याला प्रकार बघायचे आहेत अभ्यासाला. एकूण 20 आहेत, आपण 2च पाहिजे फक्त. आता उपमा बघा. 2 वस्तूंमधील साम्य चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केलेले असते तेव्हा त्यास उपमा अलंकार असं म्हणतात. बघा, उपमा अलंकाराचं 2 वस्तूंमधलं साम्य अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीनं वर्णन केलेलं असतं तेव्हा हा उपमा अलंकार होतो. बघा, आता वैशिष्ट्य काय आहे? याच्यामध्ये उपमेय उपमान सारखंच असतं, साम्य असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, हे आता दिलेले शब्द त्या ओळीमध्ये असतातच. या शब्दावरनं उपमा अलंकार आहे का, उत्प्रेक्ष आहे, यमक आहे,
रूपक आहे का श्लेष आहे ओळखता येतं आपल्याला. उपमा अलंकारामध्ये हे शब्द ठरलेले असतात. जसा, सम, सारखा, गत, परी, समान, सादृश्य आणि याप्रमाणे. प्रमाणे आलं लक्षात. म्हणजे सारखंच, या सगळ्या शब्दाचा अर्थ सारखंच होतो. म्हणून या शब्दावरनं तुम्हाला अलंकार ओळखता येतो. आता ह्याच्यातलं उपमेय म्हणजे काय बघा. आपण ज्याला उपमा देतो ना त्याला उपमेय म्हणायचं, आणि ज्या कोणते उपमा देतो त्याला उपमान असं म्हणायचं. बघा, उपमेय आणि उपमान म्हणजे पण लक्षात ठेवा. ज्या बाबीची आपण उपमा देतो त्याला उपमान असं म्हणायचं. आता तुम्हाला उपमा अलंकाराची उदाहरणं दिलीत. हे फळ मधासारखे मधुर आहे. बघा, फळाला कशाची उपमा दिलेली आहे? मधाची दिलेली आहे. म्हणून उपमेय फळ, उपमान मधु, मध. आणि बघा, सारखे शब्द आलाच की याच्यावर अलंकार ओळखता येतो. दुसरं उदाहरण बघा. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी. आला का परी शब्द? जसा, सम, सारखा, गत, परी, समान मगाशी सांगितलं तुम्हाला याप्रमाणे. आता बघा, सावळाच रंग तुझा म्हणजे तुझा रंगाला. आलं लक्षात. कशाची उपमा दिलेली आहे? नभाची म्हणजे आभाळाची उपमा दिलेली आहे. उपमेय तुझा रंग, उपमान कशाचं दिलेलं आहे? आभाळाचं दिलेलं आहे. तिसरं उदाहरण बघू आपण. आभाळागत माया तुझी अम्मावरी राहू दे. बघा, आता आभाळागत, गत शब्द आला की गतवरनं तुम्ही ओळखू शकता की हे उपमा अलंकार आहे. हा लक्षात. आता आभाळागत माया तुझी, माया तुझी म्हणजे कुणाची? परमेश्वराची. म्हणजे हे उपमेय आलं. आणि परमेश्वराला कशाची उपमा दिली? आभाळासारखी उपमा दिली. बरोबर. म्हणून ह्याच्यात उपमेय तुझी माया आणि उपमान आभाळ. चौथं उदाहरण आपण बघूया. मी पण ज्याचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो. बघा, आता परी शब्द आला, अलंकार ओळखता आला आपल्याला. ह्याच्यामध्ये उपमेय काय? मी पण आहे म्हणजे गर्व आहे. आणि उपमान कशाचं दिलेलं आहे? फळाचं दिलेलं. लक्षात ठेवा, पक्व फळाचं दिलेलं आहे. ओके. आता मुंबईची घरे मात्र लहान कबुतरांच्या खुराड्यासारखी. बघा, सारखी शब्द आला, तुम्हाला अलंकार ओळखता आला. यात उपमेय काय आहे? मुंबईची घरे उपमेय आहे, लक्षात ठेवा. आणि उपमान काय आहे? मुंबईच्या घराला कशाची उपमा दिलेली आहे तिने? कबुतरांच्या खुराड्याची दिलेली आहे. पुढचं उदाहरण बघा. आमचे बाबा कर्णासारखे उदार आहेत. बघा, सारखे शब्द आला, आपल्याला अलंकार ओळखता आला. म्हणजे हे शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी. जसा, सम, सारखा, गत, परी, समान ही शब्द असतात म्हणजे असतात वाक्यामध्ये. याच्यावरून उपमा अलंकार ओळखायचा. उपमेय बघा, आमचे बाबा. केलं लक्षात? आमचे बाबा. बाबाला कशाची उपमा दिलेली आहे? कर्ण. अतिशय सोपं आहे. आता पुढचा बघा, आपल्याला उत्प्रेक्षा अलंकार बघायचा आहे. आपल्याला 3च अलंकार आहेत, यमक, उपमा आणि उत्प्रेक्षा. उपमेय जणू काही उपमानच असतं अशी ज्यावेळी कल्पना केली जाते तेव्हा काय म्हणायचं? त्याला उत्प्रेक्षा अलंकार असं म्हणायचं. याच्यामध्ये उपमेय जणू उपमानच असतं, याचं वैशिष्ट्य आहे. आणि हे शब्द उत्प्रेक्षा अलंकारामध्ये फिक्स असतात. जसं तुम्हाला उपमामधले सांगितले तसे उत्प्रेक्षामध्ये सुद्धा त्या पंक्तीमध्ये हे शब्द असतात म्हणजे असतात. जणू काय गमे वाटे भाषे की, जसे तसे हे शब्द असतात म्हणजे असतात. पाठ करा सगळ्यांनी. उदाहरणं बघू आपण. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. बघा, जणू शब्द आला, उत्प्रेक्षा अलंकार. तोंड पाठ करा, कन्फ्यूज होऊ नका, ह्याच्यातले त्यातले शब्द करू नका. उपमेय काय? कशाला उपमा दिलेली आहे? उषाला दिलेली आहे. कशाची दिलेली आहे? परमेश्वराची दिलेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून उपमेय, उषा, उपमान, परमेश्वर. पुढचं बघूया आपण. तिचे मुख म्हणजे जणू चंद्र. बघा, जणू शब्द आला, अलंकार ओळखता आला, उत्प्रेक्षा अलंकार. मुख. आता मुख बघा, मुख जो शब्द आहे या उपमेय आहे आणि त्याला कशाची उपमा उपमान कशाची दिलेलं आहे? त्याला चंद्राची उपमा दिलेली आहे, लक्षात ठेवा. तिसरं बघूया आपण उदाहरण. तिचे अक्षर म्हणजे जणू मोतीच. बघा, अक्षराला कशाची उपमा दिलेली आहे? मोत्याची. उपमेय उपमान ओळखायला खूप सोपं असतं. आणि जणू शब्द आला आपल्याला, त्यावरनं ओळखता येतं की हा उत्प्रेक्षा अलंकार आहे. चौथा बघा आता. जगी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती. बघा, जशी शब्द आला यावरून आपल्याला उत्प्रेक्षा अलंकार समजला. याच्यामध्ये जीवाणूला कशाची उपमा दिलेली आहे?
गवताच्या पात्यांचे दिलेले. 5 नंबरचं उदाहरण बघूया आपण. बला कमाला उडता बासे कल्पसुमांची माळ चिते. बघा, उपमेय बला कमाला, याला कशाची उपमा दिलेली आहे? कल्पसुमनांच्या माळेची दिलेली आहे. लक्षात ठेवा. भाषे या शब्दावरून आपल्याला ओळखता आलं. 6 नंबरचं बघा आता. खोपा इनला इनला जसा गिलक्याचा कोसा. बघा, जसा शब्द आला यावरून आपल्याला उत्प्रेक्षा अलंकार समजला. आलं का लक्षात? याच्यामध्ये खोपा उपमेय आणि त्याला कशाची उपमा दिलेली आहे? गिलक्याचा खोपा, म्हणून ते उपमान. अशा प्रकारे अतिशय सोपा अलंकार हा घटक आहे. सगळ्यांनी व्यवस्थितपणे हा अभ्यासा. एक प्रश्न तुमचा फिक्स होऊन जाईल. धन्यवाद.